अमरावती येथील सुपर हॉस्पिटलमध्ये 2018 पासून जवळपास किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि 2024 पर्यंत तिथे तब्बल 40वी सर्जरी पार पडलेली आहे। आणि ही सर्जरी अमरावतीकरांसाठी ही सर्जरी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण पहिल्यांदा एका पतीने आपल्या पत्नीला त्याची किडनी देऊन पत्नीचा जीव वाचवलेला आहे। यामध्ये जिला किडनी मिळालेली आहे ती आहे सौ सरला उदय तुंडलवार, आणि ज्या व्यक्तीने आपल्या पत्नीला स्वतःची किडनी दिली तो व्यक्ती म्हणजे उदय मुरलीधर तुंडलवार। हे दोघेही यवतमाळ येथील रहिवासी असून हे गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या पत्नी सरला यांना किडनीचा त्रास होता आणि 1 वर्षभर विचार विनिमय केल्यानंतर पती उदय यांनी ठरवलं की मीच माझ्या पत्नीला माझी किडनी देऊन माझ्या पत्नीचा जीव वाचवणार। खऱ्या अर्थानं हे दोघजण एकमेकांचे जीवनसाथी असल्याचा एक आदर्श यांनी समाजासमोर निर्माण केलेला आहे। चला तर जाणून घेऊया या संपूर्ण शस्त्रक्रियेचा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मी आलेली आहे अमरावतीच्या सुपर हॉस्पिटलमध्ये। इथे एक सुंदर अशी घटना घडलेली आहे बघा। घटना सुंदर का तर एका पतीने आपल्या पत्नीचा जीव वाचवलेला आहे स्वतःची किडनी देऊन। म्हणजे कलियुगातला हा सत्यवान आहे। सावित्री तर वडाला फेरे मारतच असते आपल्या पतीला 7 जन्मामध्ये त्याचं आयुष्य चांगलं राहण्यासाठी, परंतु आज इथे उलटी घटना घडलेली आहे की एका पतीने आपली स्वतःची किडनी आपल्या पत्नीला देऊन तिला जीवनदान दिलेलं आहे, नवीन आयुष्य दिलेलं आहे। म्हणून खऱ्या अर्थाने हा कलियुगातला सत्यवान आहे आणि या सत्यवानाची कहाणी ऐकून घ्यायला मी आलेली आहे सुपर हॉस्पिटलमध्ये। तर हे संपूर्ण जे सर्जरी होती कशा पद्धतीने चालली आहे आणि पतीने आपल्या पत्नीचा जीव कशा प्रकारे वाचवला आहे ते आपण इथल्या स्टाफकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून जाणून घेणार आहोत। चला तर भेटूया त्या रुग्णाच्या कुटुंबियांना। रुग्णाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांची मुलगी माझ्यासोबत आहे। जाणून घेऊया तिच्याकडून की तिच्या आईवडिलांच्या या निर्णयामध्ये तिची काय भूमिका होती। हे जे ट्रान्सप्लांट आहे म्हणजे आमच्यासाठी खूप म्हणजे हिमतीची किंवा त्यांनी जे दाखवली हिम्मत ते असं खूप त्यांचं स्वतःचं डिसिजन आहे। आणि ते 1 वर्षापासून म्हणत होते की मी देतो, पण आईची अशी इच्छा होती की म्हणजे की आई आणि बाबा दोघं पण म्हणजे बिमार किंवा असं राहण्यापेक्षा नाही बा ठीक आहे मी डायलिसिसवर राहते, पण बाबाची खूप इच्छा असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आणि हे सगळं हे चालू। किती दिवसापासून त्रास होता तुझ्या आईला? आईला 3 वर्षापासून आणि 1.5 वर्षापासून डायलिसिस चालू होतं। अच्छा, डायलिसिसमध्ये नेमकं काय होतं, त्यांना कुठले उपचार होते, डायलिसिसमध्ये काय दिलं जात होतं? डायलिसिसमध्ये त्यांचं जे रेग्युलर डायलिसिस आहे जसं म्हणजे 3 वेळा होतं वीकमधून, आणि त्यांना ते इरोथ्रोप्रोटीन आणि आयरन वगैरेचे इंजेक्शन आणि अजून ब्लड शुगर लेवल वगैरे नॉर्मल करायसाठी जे काही उपचार केले जात होते ते। बरं, आता तुझ्या वडिलांनी खूप असा आगळा वेगळा निर्णय घेतला की स्वतःच्या पत्नीला किडनी द्यायची आहे, तर एक मुलगी म्हणून तुला काय वाटतं या निर्णयात त्यांच्या? म्हणजे मिक्स फिलिंग आहे की म्हणजे माझं पण तसंच मत आहे की त्यांचं जे त्यांच्या वाईफबद्दलचं प्रेम आहे ते त्यांनी दाखवून दिलं की म्हणजे मी करू शकतो बा हे सगळं काही, आणि त्यांनी हिंमत दाखवली आणि तिला पुनर्जन्मासारखंच मिळालं ना। बरोबर आहे, तिचं आयुष्य वाढलं, तर आमच्यासाठी सगळे म्हणजे आनंदाचीच बाब आहे। कोण कोण असतं तुझ्या घरी? मी, माझा भाऊ, आई आणि बाबा। अच्छा, तुम्ही दोघं बहीण भाऊ? भाऊ मोठा आहे की तू मोठी? मी मोठी आहे। मग आई बाबांचा तर सगळं तुलाच करावं लागेल घरी गेल्यावर? हो। आणि मग काय नर्स वगैरे ठेवणार आहेस का घरी एखादी, की तूच करणार सगळं आई बाबांचं? आम्हीच दोघं, आणि जरूरत जर पडली तर आम्ही ठेवू। तुझं काय शिक्षण चालू आहे? शिक्षण झालंय, जॉब करते। जॉब करते तू? आता इथे हे कोण कोण आलेले आहे नातेवाईक? हा भाऊ आहे माझा आणि बाकी मामा आहे, भावाचे काही मित्र आहे आणि मावशी आणि काका वगैरे आहे। किती तास लागले ऑपरेशनला? 9 वाजता वगैरे चालू झालं, 8 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, तर 3 वाजता बाबाला वगैरे म्हणजे त्यांनी इकडे नॉर्मलमध्ये शिफ्ट केलं आणि 4ला आईचा बाहेर काढलं तिला। मी रुग्णाचा भाऊ आहे। म्हणजे ताईंचे की दादांचे? ताईंचे। अच्छा, काय होतं हे ऑपरेशनच्या वेळेला नातेवाईकांमध्ये काय फिलिंग होतं की दोन्ही जीव ऑपरेशनच्या वेळेला संकटात आहेत, तर काय मनामध्ये भावना होत्या? आपल्यासाठी दोन्ही जीव महत्त्वाचे आहेत ना। बरोबर आहे, बहीण जेवढी महत्त्वाची आहे तेवढे जवाईसुद्धा महत्त्वाचे आहे, कारण जर बहीण जर गेली तर जवाईचं कुटुंब अधुरं राहतं ना। बरं, जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला की मी माझ्या पत्नीला किडनी देतो, त्यावेळेला तुम्ही त्यांच्या या निर्णयामध्ये किती सहभाग दाखवला तुमचा? 100% सहभाग दाखवला। आम्हाला उलट आनंद झाला, जवाई हो म्हणते, उलट आम्हाला आनंद झाला। बरं, मग नातेवाईकांमध्ये कधी किडनी शोधण्याचा प्रयत्न केला का, किंवा ऑर्गन डोनेट करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपण किडनी शोधण्याचा काही प्रयत्न केला होता का? प्रयत्न केला, परंतु असंच न्यूज वगैरे येतात त्या सर्व अफवा राहतात,
चौकशी करतो आपण, ते नुसते अफवा राहतात. त्याच्यामध्ये कोणताही पर्याय निघत नाही. बरं, तुम्हाला किडनी शोधण्याचा अनुभव कसा आला आतापर्यंतचा? नाही, काहीच नाही. काहीच अनुभव नाही आला. त्यांनी जवळने शोध भरपूर घेतले, परंतु त्यांना किडनी कोणी देणार भेटलं नाही. किंवा आमच्या नातेवाईकातली जसं आता भाऊ बहीण जे आहे ते सर्व वयस्करच आहे बरोबरीचे. त्या ही बहीण जी आहे आमच्यामध्ये सर्वात लहान बहीण आहे. बाकी सर्व 10 वर्षांनी मोठे आहेत. गाव कोणतं आहे तुमचं? आमचं प्रॉपर यवतमाळ. आणि त्यांचं ताईंचं? ते महागाव कसबा. महागाव कसबा. तर आज बघा, एक खूप असा सत्यवानाची भूमिका घेतली आहे तुमच्या जावयांनी आणि तुमच्या बहिणीचा जीव वाचवला आहे. तर काय भावना आहे मनामध्ये? खूप छान वाटते. चांगलं वाटत आहे. किती वर्षापासून त्यांना त्रास होता हा? 3 वर्ष होऊन गेली. 3 वर्षापासून त्रास होता. आणि इथे सुपर हॉस्पिटलमध्ये किती दिवसांपूर्वी आले तुम्ही? मी आज पहिल्यांदाच आले. अच्छा, तुम्ही आज पहिल्यांदाच आला. कसा अनुभव आला तुम्हाला सुपर हॉस्पिटलचा ऑपरेशनाच्या दरम्यान? छान. चांगला, सर्वांनी कोऑपरेट केलं इथे? माझं नाव नम्रता दामले आहे. मी अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या पोस्टवर 2007पासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला कार्यरत. बरं, आतापर्यंत इथे किती सर्जरी झाल्या? आतापर्यंत हे 40वा ट्रान्सप्लांट आहे. आणि 40ही सर्जरी सक्सेसफुल आहे? 40ही सक्सेसफुल आहे. बरं, तुमच्या इथे जेव्हापासून सर्जरी सुरू झाल्या तर तुमचा काय अनुभव आहे सर्जरीचा? सर्जरीज पहिलं ऑपरेशन सांगितलं तुम्ही? पहिलं ऑपरेशन झालं होतं 2018ला, एप्रिल 2018ला. आणि पहिला पेशंट होता आमचा श्रीकांत टावरी. पेशंट पोलिओग्रस्त होता. खूप चॅलेंजिंग होतं, पण पेशंट खूप चांगला आहे, वर्किंग आहे. बुलढाणा, मला वाटते बुलढाणा बँकमध्ये मॅनेजर या पदावर आहेत ते. आणि अजूनही चांगले आहे. आता हे जे आहे की इथे पतीने पत्नीला किडनी दिलेली आहे, तर काय त्या पेशंटची हिस्ट्री आहे? 3 वर्षापासून पेशंट CKD म्हणजे किडनी खराब झाल्यामुळे डायलिसिसवर होते. यवतमाळ मेडिकल कॉलेजला त्यांचे डायलिसिस सुरू होते. त्याच्यानंतर त्यांनी किडनी ट्रान्सप्लांटचा निर्णय घेतला. तर मागच्या 6 महिन्यापासून ते चौधरी सरांकडे ट्रीटमेंट घेत आहेत ट्रान्सप्लांटच्या संबंधी. आणि पत्नीची किडनी खराब झाल्यामुळे पतींनी निर्णय घेतला की आपण आपली किडनी त्यांना द्या. जे किडनी मॅच होणे, त्याचा ब्लड ग्रुप वगैरे सगळं मॅच झालं का त्यांचं? हे सगळे फॅक्टर्स असतात जे याच्या बरेच टेस्ट होतात. आणि टेस्ट झाल्यानंतर यवतमाळ मेडिकल बोर्डासमोर ही केस प्रेझेंट होते. त्याच्यामध्ये बरेच लिगल मॅटर्स वगैरे असतात. हे सगळं पास झाल्यानंतरच मग ही प्रोसिजर सुरू होते. तर यांचं ऑपरेशनला किती वेळ लागले आणि कोणकोणते डॉक्टर्स होते? ऑपरेशनला साधारणतः दोघांचं 6 ते 7 तास लागतात. आणि डॉक्टर्स म्हणजे डॉक्टरची पूर्ण टीम असते. आमच्या हॉस्पिटलचे 5 यूरोसर्जन आहेत. डॉक्टर राहुल पोटोडे, डॉक्टर घुले, डॉक्टर विशाल बाहेकर सर, डॉक्टर चिरडे सर, डॉक्टर विक्रम देशमुख सर आणि नेफ्रोलॉजिस्ट स्वतः अविनाश चौधरी सर यांची मेन भूमिका असते. याच्या व्यतिरिक्त अनेस्थेटिस्टची टीम असते. पूर्ण 4 ते 5 अनेस्थेटिस्ट असतात. स्टाफ नर्सेस असतात. 7-8 स्टाफ नर्सेस असतात. आणि अटेंडंट म्हणजे 4th श्रेणी कर्मचारी असे 30-35 जणांची पूर्ण टीम असते ट्रान्सप्लांट युनिट. आणि एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये दोन्ही सर्जरी चालतात? 2 वेगवेगळ्या याच्यामध्ये होतात. एकीकडे डोनर आणि एकीकडे रिसिपियंट. बापरे. तर इथे सुपरमध्ये जेव्हा किडनी ट्रान्सप्लांटसाठी रुग्ण येतो तर काय प्रोसिजर आहे त्याची? रुग्ण आधी नेफ्रोलॉजिस्टला भेटून मग एक ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरची पोस्ट असते. आणि ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर प्रत्येक गोष्टीची मदत करतात. म्हणजे कुठल्या तपासण्या करायच्या आहे, त्या कुठे जाऊन करायच्या आहे आणि कशा करायच्या आहे, तर ह्या गोष्टीची सगळी मदत ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर करतात. त्यांच्यासोबत जातात. जसं मेडिकल बोर्डासमोर जायचं आहे, काही लिगल मॅटर्स करायचे, तर हे सगळं करण्यासाठी ही पोस्ट क्रिएट केलेली असते. तर आता तुम्ही इतके वर्षापासून इथे काम करताय, जीवनदान दिलं जातं लोकांना, तर काय वाटतं तुम्हाला इथे ॲज अ नर्स म्हणून काम करताना? खूप समाधान मिळतं की किडनीचा आजार म्हणजे हा असा आजार आहे की 2च पर्याय असतात. एक तर आहे तोपर्यंत डायलिसिस करा किंवा ट्रान्सप्लांट करून एक चांगलं आयुष्य जगा. तर या अशा परिस्थितीत जेव्हा पेशंट ट्रान्सप्लांट करतो तर त्याला दुसरं जीवन मिळालेलं असते. अगदी बरोबर. आणि अशा व्यक्तीची सेवा करून जे पुण्य मिळतं, जे समाधान मिळतं, हे शब्दात सांगता येणार नाही. बरं, इथे मावशीसुद्धा आहेत, तर यांचं काय काम असतं इथे? खूप महत्त्वाचं काम असतं ह्यांचं. इथली पूर्ण साफसफाई, कारण हे पेशंट इम्युनोसप्रेसंट दिलेले असतात, त्यांची इम्युनिटी कमी केलेली असते. त्याच्यामुळे साफसफाईची विशेष काळजी घ्यावी लागते.
खूप स्वच्छता ठेवावं लागते. तर हे सगळं काम आमच्या मावश्या करतात, खूप चांगल्या रीतीने करतात. सगळं स्वच्छ ठेवणं, पेशंटचे कपडे बदलणं, अंग पुसून देणं, केस वगैरे करून देणं, जेवण चारून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मावश्या करतात. ते 15 वर्षापासून काम करत आहे. कसा अनुभव आहे कामाचा? कामाचा चांगला अनुभव आहे आणि ते समाधान मिळते काम केल्याचं. काम केलं. नमस्कार. आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज आम्ही 40 किडनी ट्रान्सप्लांटेशन अमरावतीमध्ये पूर्ण केले आहेत मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये. मधात थोडासा कोरोनामुळे त्यात खंडन आलं होतं, पण परत एकदा आम्ही किडनी ट्रान्सप्लांटेशनची प्रक्रियेला परत चालना द्यायला सुरुवात केलेली आहे. आनंदाने वारंवार सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर आहेत, सरकारी सेंटर आहे जिथे एवढ्या प्रकारचे किडनी ट्रान्सप्लांटेशन्स होतात. प्रामुख्याने तुम्ही बघितलं असेल की किडनी ट्रान्सप्लांटेशनची थोडीशी कठीण जटिल शस्त्रक्रिया आहेत आणि कंप्लीट सिस्टीमसुद्धा जटिल आहेत आणि लोकांच्या लक्षात असेल की कदाचित त्याला फार खर्चसुद्धा लागतो. अनेक अडचणींना समोर जावं लागतं. सगळ्यात पहिले तर किडनीचं डायग्नोसिस झाल्यानंतर डायलिसिस नंतर त्या परिवारामध्ये कोणातरी समोर येऊन किडनी द्यावी लागतं आणि नंतर या किडनी ट्रान्सप्लांटेशनच्या प्रक्रियेला सुरुवात होतो. पुष्कळशी लोक कन्व्हिन्स होत नाहीत, कारण देणारा डोनरसुद्धा कन्व्हिन्स व्हावा लागतो आणि तो सुद्धा नातेवाईक असायला पाहिजे. एक सरकारी अडचण असल्या कारणामुळे ट्रान्सप्लांटेशनचा सक्सेस रेट भारतामध्ये फार कमी आहे. 3% फक्त 100पैकी 3 लोकांनाच किडनी ट्रान्सप्लांटेशनचाही फायदा किंवा संधी मिळते. अन्यथा 97% लोकांना एकतर डायलिसिस किंवा त्यापेक्षा कोणत्याही प्रकारची किडनी सपोर्ट, ज्याला रिनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो, मिळत नाही आणि त्याच्या अभावापायी मृत्यू येतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने थोडंसं किंवा विदर्भात बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त किडनीचे रुग्ण आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळतात. तिथे क्रॉनिक किडनी डिसीज ऑफ अननोन ओरिजिन, खारपान पट्टा आहे, उष्ण पट्टा आहेत, गरीब लोक खूप आहे, श्रमजीवी लोक तिथे राहतात. त्यामुळे अनेक लोकांना तिथे किडनीचे आजार जाणवलेले आहेत, आम्ही ऑब्झर्व करतो आहेत. आणि अमरावती यवतमाळ डिस्टन्स फार कमी असल्या कारणामुळे मागील 10 वर्षामध्ये दररोज जवळजवळ 7 ते 8 रुग्ण यवतमाळवरून माझ्याकडे तपासायला येतात आणि त्यातलाच भाग म्हणून हा एक पेशंट माझ्याकडे 1 वर्षापूर्वी आला होता तपासायला आणि त्यांना किडनी ट्रान्सप्लांटेशन करायचं होतं म्हणून त्यांनी मला विचारणा केली. 6-8 महिन्यापासून डायलिसिस करतायत. आतापर्यंत आम्ही अनेक ट्रान्सप्लांटेशनचे कुटुंब बघितलेत. जे कॉमनेस्ट ऑब्झर्वेशन आमचं आहे की 100 ट्रान्सप्लांटेशनच्या शस्त्रक्रिया झाल्यात तर त्यात जवळजवळ 70% ते 80% डोनर ही आई असतं, उरलेले 10 ते 20% डोनर ही बायको असतं आणि मग 5-10% वडील असतात किंवा भावाला देतो किंवा असे उदाहरणं आम्हाला आढळतात. आमच्या अनुभवामध्ये सासऱ्यांनी, मेंढे नावाचा एक पेशंट होता, त्याच्या सासऱ्यांनी आपल्या जावयाला किडनी दिलेली होती. तेव्हासुद्धा आम्हाला ते ट्रान्सप्लांटेशन करायला फार आनंद झाला. आजच्या ट्रान्सप्लांटेशन हा 40वा ट्रान्सप्लांटेशन आम्ही इथे करतो आहे आणि त्यात नवऱ्याने बायकोला किडनी दिली. अनेक लोकांचा अनुभवसुद्धा आहे आणि सत्यसुद्धा आहेत की खऱ्या प्रेमाची आवश्यकता आपल्याला किंवा कंपॅनियनची आवश्यकता ही वयाच्या 60 नंतर असतात. नवऱ्याला बायकोची आणि बायकोला नवऱ्याची, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे 60 जवळजवळ पोचलेले नवरोबा म्हणजे हजबंड आणि 50शीतली असलेली बायको, या दोघांनी एकमेकावरचा मागचा जो सहवास होता त्याला दाद म्हणून नवऱ्याने स्वतःहून येऊन सांगितलं की मला माझ्या बायकोला किडनी द्यायची आहे. रक्तगट जुळून आला आणि त्या अनुषंगाने खरं पाहिलं तर त्यांच्याकडे अजून 2 डोनर होते. मुलगा आणि मुलगीसुद्धा डोनर होते, ते सुद्धा तरुण होते. पण नवऱ्याचा आग्रह होता की नाही, मी माझ्या बायकोला मीच किडनी देणार, मला तिच्या सहवासाची आवश्यकता आणि तिने माझ्यासाठी जे काय केलं त्याची परतफेड करण्याची मला ही परमेश्वराने संधी दिली आहे. म्हणून आम्ही त्या सगळ्या तपासण्या सुरू केल्यात आणि आज मागील 3 महिन्यापासून आम्ही संपूर्ण तपासण्या केल्यानंतर आम्हाला जी परवानगी मिळाली ट्रान्सप्लांटेशनची, कारण हे अनरिलेटेड ट्रान्सप्लांट येतं. प्रामुख्याने रिलेटेड ट्रान्सप्लांटेशन म्हणजे जे रक्ताचे नातेवाईक असतात. नवरा आणि बायको हे रक्ताचे नातेवाईक नाही आहेत, ते बेसिकली आपले सांसारिक नातेवाईक आहेत किंवा जी आपली सिस्टीम आहे, समाज रचना आहे त्याच्यानुसार ते नातेवाईक आहेत. पण त्यांच्यामध्ये कोणतेही जेनेटिक मॅचिंग नसल्या कारणामुळे आपण त्यांना रक्ताचे नातेवाईक म्हणत नाहीत किंवा फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणत नाहीत. ट्रान्सप्लांटेशनचं आमचं स्टॅटिस्टिक सांगतं की सक्सेसफुल ट्रान्सप्लांटेशन तेव्हा होतं जेव्हा त्यात काही जेनेटिक ट्रान्समिशन, जीन्स ट्रान्समिट झालेले असतात जे मिळतात. या केसमध्ये अतिशय गमतीची गोष्ट अशी की ते दोघंही जण एकमेकांचे कोणतेही दूरपर्यंत नातेवाईक नसतानासुद्धा 12 जीन्सपैकी 7 जीन्स त्यांचे मिळत होते. अन्यथा नवरा बायकोचे फक्त गुणच पत्रिकेमध्ये जुळतात, जीन्स जुळत नसतात. त्यांची पत्रिका तर जुळलीच, पुन्हा जीन्ससुद्धा जुळले. त्या अनुषंगाने आम्हाला परत अतिशय आनंद झाला
आणि मग सगळ्या तपासण्या झाल्यानंतर आम्ही आज सक्सेसफुली किडनी ट्रान्सप्लांटेशन केलं. या ट्रान्सप्लांटेशनमध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आवर्जून सांगाव्याशा वाटतात की जितके काही 40 ट्रान्सप्लांट केले ते संपूर्ण मोफत ट्रान्सप्लांट असतात. कोणत्याही प्रकारचे रुग्णांना खर्च येत नाहीत, शस्त्रक्रियेचा किंवा हॉस्पिटलचा खर्च येत नाही. पण या अनरिलेटेड ट्रान्सप्लांटेशनमध्ये काही अतिमहत्त्वाचं इंजेक्शन त्यांना द्यायचं जरुरी होतं. त्याला अँटीथायमोसाईड ग्लोब्युलिन नावाचं इंजेक्शन म्हणतो, जे आपण प्रथमतः या केसमध्ये वापरलं. त्याची किंमत जवळजवळ 1.5 लाख रुपये असतं. आणि ते इंजेक्शन काल आम्ही त्या रिसिपेंटला म्हणजे त्याच्या बायकोला दिलं. मध्यरात्रीला ती इंजेक्शनची सुरुवात केली होती. 6 तासापर्यंतचं इंजेक्शनचा डोस झाल्यानंतर आज सकाळला ट्रान्सप्लांटेशन झालं. जवळजवळ 4 ते 5 तास शस्त्रक्रिया झाली आणि आता दोघंही डोनर आणि रिसिपेंट दोघंही एकदम उत्तम आहेत. तिला पण चांगल्या प्रकारचं युरिन आउटपुट येतो आहे. युरिन आउटपुट येतो म्हणजे किडनी सक्सेस झाली असं समजलं जातं. दोघांची प्रकृती उत्तम आहेत. सध्या तरी 4 तास 6 तासच झाले ट्रान्सप्लांटेशनला. पण सध्या मला असं वाटतं की काही कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. यात आवर्जून मला आभार आणि धन्यवाद द्यावेसे वाटतात ते नारोटे साहेब जे मेडिकल सुपरिटेंडंट आहेत आणि आमच्या इथले जे OSD आहेत जे सातत्याने यामध्ये लक्ष घालत असतात. आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे एम्प्लॉईज, ट्रान्सप्लांटेशनची टीम, युरोलॉजीची टीम, युरोलॉजीचे सर्जन्स आणि संपूर्ण मंडळी जी सहकार्य करतात. माझ्या हॉस्पिटलची सगळी मंडळी सातत्याने डायलिसिसमध्ये त्या रुग्णांची सेवा करत राहते. या सगळ्या लोकांच्या प्रयत्नांमुळेच ट्रान्सप्लांटेशन शक्य होतं. ट्रान्सप्लांटेशन ही अतिशय जटिल सिस्टीम आहे, कारण त्यात जवळजवळ 20-25 डॉक्टरांची टीम त्या OTमध्ये काम करत राहतं. आम्हाला 4 ॲनेस्थेटिस्ट लागतात, 6 युरोलॉजिस्ट लागतात, 2-3 नेफ्रोलॉजिस्ट लागतात आणि असिस्टंट स्टाफ, नर्सिंग स्टाफ जवळजवळ 8-8, 10-10 लागतो आणि 10 ते 12 दिवसपर्यंत सातत्याने ICUमध्ये यांचं मॅनेजमेंट करायचं असतं. हे करत असताना सुरुवातीला अनेक संकट आली होती, पण शासकीय पाठबळ, प्रोत्साहन आणि महात्मा फुले जन आरोग्याच्या अंतर्गत मिळणारं अनुदान या अनुषंगाने अनेक गरीब रुग्णांना आपण त्यांची सेवा करू शकलो, मदत करू शकलो. यावर्षीचं आमचं पुढचं टार्गेट 10 ट्रान्सप्लांटेशन या 6 महिन्यात करायचे आहेत, जेणेकरून आमचे पहिले 50 ट्रान्सप्लांटेशन कंप्लीट होईल. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं कॉग्निजन सरकारने घेतलेलं आहे. अनेक वेळा आमचे सत्कार त्या बाबतीत झालेले आहेत. सत्कारासाठी म्हणून नाही, पण या ग्रामीण भागातले जवळजवळ 12 जिल्हे आहेत. अमरावती सुपर स्पेशालिटीवर अनेक क्षेत्रामध्ये ते मदत घेत राहतात, त्यांचा लाभ घेतात. पिडियाट्रिक सर्जरी आहे, युरोलॉजी सर्जरी आहे, कार्डियक सर्जरी आहे, कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आहे, नेफ्रोलॉजी डिपार्टमेंट आहे, प्लास्टिक सर्जरी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अमरावती सुपर स्पेशालिटी अतिशय सुंदर प्रकारे एका मेडिकल कॉलेजपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे काम करत आहेत. लोकांचं लक्ष नाही, पण मी आवर्जून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे तुमच्या माध्यमातून, जेणेकरून अनेक लोकांना याची मदत मिळू शकेल, त्यांचा लाभ घेता येईल आहे. आणि मला थोडंसं फक्त चिंता या कमेंट्स यावर करावीशी वाटतात की राजकीय उपेक्षा होत आहे. कोणताही एखादा सुंदरसा ज्याला आपण ताकदवर आमदार, खासदार आमच्या पाठीशी कोणी उभा नाही आहे. जर एखाद्या खासदारांनी, आमदारांनी किंवा मंत्र्यांनी जर खूप ताकद जर टाकली तर इथलं चित्र अजून चांगलं होऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात इथले लाभार्थी होऊ शकतात. एका मेडिकल कॉलेजला जेवढे लाभार्थी नसतात तेवढे दुर्मिळ आजारांसाठी इथे आपल्या इथे योजना, चांगल्या प्रकारची उपाययोजना केल्या जाऊ शकतं. आणि गरीब लोकांपर्यंत आपल्याला ती मेळघाटसारख्या भागापर्यंतसुद्धा आपल्याला ही सुविधा पोचती करता येईल आहे. ट्रान्सप्लांटेशन करताना आम्हाला एक सगळ्यात मोठा आनंद होतो तो म्हणजे आम्ही परिपूर्ण नेफ्रोलॉजिस्ट असल्याचं समाधान मिळतं. म्हणून अनेक क्रिटिकल केअर नेफ्रोलॉजी अतिशय दुर्गम आजारांवर अनेक वेळा आम्ही उपचार करतो आहे. पण तेव्हा आम्हाला जेवढा आनंद मिळत नाही जेव्हा आम्ही ट्रान्सप्लांटेशन करतो तेव्हा आम्हाला खूप आनंद मिळतो. कारण तो त्या परिवारामध्ये जो आनंद असतो, एक जीवदान देण्याचं जे आम्हाला खरंच समाधान मिळत असतं ते त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत असतं. आणि परमेश्वर या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सातत्याने आमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही लोकांचे सगळे आशीर्वाद लाभतच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नेफ्रोलॉजीमध्ये अमरावतीमध्ये एक भरीव कामगिरी आपण निश्चितच करूया. आणि तुम्ही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जर या संपूर्ण विदर्भात जर हा मेसेज पोहोचवला तर अनेक लोकांना याचा लाभ होऊ शकतो. तुमचे निश्चितचपणे मंडल न्यूज मीडियाचे आभार व्यक्त करतो की याच्यावर मला प्रतिक्रिया देण्यास तुम्ही संधी दिलीत. प्रामुख्याने विशेष आभार मी जे म्हणत होतो ते म्हणजे डॉक्टर मंगेश मेंढे आमचे SDO आहेत, ते पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन तिथे बघतात.
अमोल नारोटे सर सातत्याने पाठीशी असतात. सोनाली राऊत आणि तिची महात्मा फुलेची टीम, ICUचा स्टाफ, आमच्या संकल्प परिवारातील सगळे एम्प्लॉई जे रात्रभर काल जागे होते आणि आता 10 दिवस सातत्याने त्या पेशंटसाठी काम करतील, ज्यांनी मागील 6 महिन्यापासून तिचं ट्रान्सप्लांटेशन डायलिसिस चांगल्या प्रकारे केलं. तिथला ICUचा स्टाफ आणि तिचा युरोलॉजीचा स्टाफ आणि कर्मचारी या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार. शब्दांना विराम देतो. धन्यवाद.